नागपूरला जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी आपल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेते बच्चू कडू यांनाच मुंबईला बोलून घेतलं होतं आणि आता हेच आपले मुख्यमंत्री बिहारला जाऊन प्रचार करतायत। महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार 8,500 रुपये, तर तिकडे बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर जमा झाले 10,000 रुपये। भारताला सर्वात जास्त रेव्हेन्यू महाराष्ट्रातून होतो, पण जेव्हा महाराष्ट्राला गरज असते तेव्हा हे सगळे हातवर करतात। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर मदत हवी असेल तर त्याला आधी फॉर्म भरावा लागतो, मग पंचनामा होईल, मग 12 बानखडी झाल्यावर जर ते अप्रूव्ह झालं मग अकाउंटवर पैसे येतात। आता बिहारमध्ये इलेक्शन आहे, तिथे डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा झाले, कुठलंच फिल्टर लावलं आणि नाव व्हेरिफिकेशन केलं। म्हणजे लोकांच्या अकाउंटवर पैसे टाकून तुम्ही निवडणूक जिंकायचं स्वप्न बघतायत आणि जिकडे खरंच गरज आहे लोकांना त्यांना म्हणताय तुम्ही थांबा 30 जून पर्यंत। बिहारमध्ये प्रचार करायला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जातोय, आमदार जातोय, सगळे नेते तिकडे जात आहेत, पण नागपूरचे शेतकरी आंदोलन हे नेते का नाही आले? जेव्हा मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा झाला होता तेव्हा या शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये किती घाण केली, किती कचरा केला, त्याचे व्हिडिओ सर्क्युलेट होत होते, त्याच्या बातम्या येत होत्या। पण आता 4-5 दिवसाची जी छटपूजा झाली त्यामध्ये किती घाण झाली, त्यामध्ये किती कचरा करण्यात आला, त्याची बातमी कोणी कव्हर नाही केली। असू शकतं बिहारी लोकांनी केलेली घाण तुम्हाला दिसत नसेल, हे लोक मराठी लोकांना कमी लेखतात ना, त्याला कुठेतरी आपणच जिम्मेदार आहोत, कारण आपले लोक आपल्यातच भांडतात। आपल्या सरकारची प्रायोरिटी बिहारच्या इलेक्शनला आहे, पण आपलं प्राधान्य शेतकरी कर्जमाफीवर आहे। तर सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी असं मला वाटतंय। जय महाराष्ट्र।